सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर काल होती महाशिवरात्री, आज आहे सोमवार. तर चला सकाळ सकाळ आवरायचं चाललेलं आहे. तर प्रांजल मॅडम उठलेलं आहे तिथं बघा. गुड मॉर्निंग. तर प्रांजलनी काल दिवसभर उपास धरला होता आणि तिला बोलले होते उपास धरा. आपण कसं लहानपणापासून उपास धरायचो, तर तिने पण तसाच सेम धरला होता. पण संध्याकाळी तिला मीच म्हटलं जेवून घे, कारण ना तिला ना म्हणजे भूक लागली होती. आम्ही मंदिरात पण गेलतो ना लांब चालत चालत. तर आपण नाही का चतुर्थी धरतो, दिवसभर धरतो, संध्याकाळी आपण सोडू शकतो. त्या टाईप तिने धरला होता. लहान आहे अजून, भूक लागली तिला. तर जाऊ द्या म्हटलं, देव बाप्पा माफ करीत. पण दर्शनाला वगैरे गेलतो आम्ही मस्तपैकी. पण तिने धरला दिवसभर, हे महत्त्वाचं आहे. तर चला आवरायचे पटपट. आता तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे रूमबद्दल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय ह्या रूमचं पण काय झालं, त्या रूमचं पण काय झालं, तुम्हाला सर्व सांगते. आणि रोजच्या रोज आता व्हिडिओ पोस्ट करत जाणार आहे. व्हिडिओ सध्या खूप म्हणजे गॅप पडला, काढतच नव्हते व्हिडिओ. तर आता इथून पुढं रोजच्या रोज काढत जाईल. आता रूमकडं पण जायचं आहे आपल्याला, लवकरात लवकर जाऊ. तर चला तुम्हाला सांगते ह्या रूमबद्दल पण किती आम्हाला दिवस दिलेत, काय दिलेत, आणि आम्ही आता कधी राहायला जाणार आहोत. चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा. आवडते पटपट मी. आता प्रांजलची शाळा झाली 3 वाजता, तर म्हणून काय टेन्शन आहे, निवांत माझं चाललेलं असते आवरायचं. म्हणून एवढी घाई करत नाही. 3 ते 5 साडेपाच पर्यंत असते. म्हणून आता निवांत मस्तपैकी चालले, आवडते पटपट. तर चला बाय बाय. तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आज बनवायचे होते मला गुलगुले. तर प्रांजलला प्रिशाला गुलगुले खाऊ वाटले होते, तर मी चला म्हटलं गुलगुले बनवूया मस्तपैकी. तर गुलगुले काय रेसिपी दाखवली नाही, कारण सर्वांनाच गुलगुले बनवता येतात. आणि इथं प्रांजलच्या आवडीचा मस्तपैकी मसाले भात लावला होता, जे की वाटाणे भात टाकून. तिला वाटाणे भात टाकलेला भात पण खूप आवडतो. आणि म्हटली त्याच्यासोबत गुलगुले कर, कारण की फक्त खिचडी भात बनवायचा होता. आणि म्हटलं चला गोड काहीतरी जेवण झाल्यावर स्वीट खायचं, छान लागतं. आणि सोपं होतं. फक्त मसाले भात आणि चपात्या वगैरे काही करायच्या नव्हत्या. तर मग चला तेल वगैरे टाकलं मी, गरम व्हायला ठेवलं. आणि तुम्ही थंबनेल बघितलंच असेल काय झालं कसं झालं ते. मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे काय झालं. तर त्याच्यामुळे मी आत्ता काही सांगू शकणार नाही तुम्हाला काय झालं. म्हणजे आता सांगितलं तर काय उपयोग नाही व्हायचं, म्हणून मी ते ठेवलेलं आहे त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. किंवा मला योग्य वेळ आली ना, मी ते तुम्हाला सांगणारच आहे काय झालं त्या दिवशी नेमकं वगैरे. तर हे खूप दिवसाचे व्हिडिओ आहेत मी जे की पोस्ट करायचे बाकी होते. आणि मी तुम्हाला माहिती व्हिडिओ सध्या तर पोस्ट करत नाही आहे. आज सकाळीच म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला आहे. नाही मी आत्ता लाईव्ह रेकॉर्डिंग करते. हे जे व्हिडिओ आहे ते पोस्ट करायचे बाकी होते, त्याच्यामुळे तुम्हाला व्हॉईस कवर करते त्याला. जे बाकीचे म्हणजे अजून माझे खूप व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत. मी नुसते शूटिंग वगैरे करून ठेवलेले आहेत, पण त्याला एडिटिंग व्हॉईस कवर द्यायचं आहे. तर त्याच्यामुळे सगळे राहिलेले आहेत. तर एक एक व्हिडिओ मी आता रोजच्या रोज पोस्ट करत राहील, किंवा जेव्हा मला टाईम भेटेल मी तेव्हा करत राहीन. सध्या तरी आता मला ना काय सुचत नाही नेमकं काय करायचं कसं करायचं. व्हिडिओ तर मी नव्हते पोस्ट करत, कारण की हेच नव्हतं मला, नाही का व्हिडिओ पोस्ट करूच नव्हते वाटत मला सध्या तरी. पण सकाळी तुम्ही बघितलं माझा चॅनलचा असा प्रॉब्लेम झाला होता, तर त्याच्यामुळे म्हटलं नको आता रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट केले पाहिजेत, गॅप नाही घेतला पाहिजे. नाही तर यूट्यूब काय करेल याची गॅरंटी नाही देऊ शकत आपण. कधी म्हणजे अपडेट येतील नवीन नवीन तरी कळणार नाही. म्हणून मी आज सकाळपासून व्हिडिओ पोस्ट करायचे चालू केलेले आहेत. सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला, आणि आता रेग्युलर मी व्हिडिओ पोस्ट करत राहणार आहे. तर मस्तपैकी भाकरी वगैरे केली. हे पण भाकरीचा लय दिवसाचा व्हिडिओ आहे, तो मी ॲड केलेला आहे त्याच्यामध्येच. आणि मग ते थंबनेल जर तुम्ही बघितलं आहे, मी तुम्हाला सांगणार आहे काय झालं. आणि म्हणजे याच्या अगोदर पण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आत्ता मी बंद केलं होतं सांगायचं. 1 वर्षापासून मी सगळ्या गोष्टी सांगायच्या बंद केल्या होत्या, कारण सगळे नातेवाईक वगैरे व्हिडिओ बघतात, त्याच्यामुळे मी सांगायचं बंद केलं होतं. आणि मग आता असं वाटतंय गप्प बसून चालणार नाही, आपण सांगायला सुरुवात करणार आहे आता इथून पुढे.
एवढं म्हणजे 1 वर्षात तुम्हाला सांगितलं, कारण निगेटिव्ह मला पाहायचं नव्हतं. कारण घर घेतलं होतं त्याच्यामुळे सगळं म्हणजे नाही काही चांगलं चाललं होतं एक प्रकारे. तर त्याच्यामुळे मी सगळं चांगलं सांगत होते आणि त्याच्यामुळे माझे काही कारणाचे व्हिडिओ पण नव्हते. मी तुम्हाला सांगते, खरं सांगते. आणि घर घेतल्यापासून म्हटलं निगेटिव्ह नको काही सांगायला. त्याच्यामुळे मी काही गोष्टी नाही का, नाही तर दरवेळेस मी बघा माझे कंटिन्यू व्हिडिओ असायचे. पण काय झालं याचं खरं कारण आहे ते तुम्हाला सांगणंच लवकर. योग्य वेळ येऊ द्या, मी सगळं सांगन. नाही तर मग आता सध्या तर नाही सांगू शकत. आज माझी कॅपॅसिटी पण नाही, कारण प्रचंड डोकं वगैरे दुखतं आहे माझं आणि बोलू पण शकत नाही. पण चला असू द्या. मस्तपैकी भाकरी वगैरे करत होते. 2 भाकरी करायच्या होत्या मला. त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे भाकरीचा. त्या दिवशी नॉर्मल होतं, म्हणजे सगळंच नॉर्मल होतं. पण आज जरा प्रॉब्लेम झाला, कारण सुट्टी असली ना दुसऱ्या दिवशी. आता उद्या सुट्टी म्हटल्यानंतर काही ना काही आपलं घरात करतच राहायचं. कसा त्रास द्यायचा दुसऱ्यांना, असं काही करायच्या गोष्टी. त्याच्यामुळे सांगते मी. तर भाकरी आणि तुम्ही म्हणता नाही माठाला काय लावलं, हे थंड पाणी होण्यासाठी बरं का. खरं तर किचनवरले पसार मला पसारा अजिबात नाही आवडत, तुम्हाला खरं सांगते. मला किचनमध्ये सगळं मोकळंच आवडतं, असं पसारा वगैरे आवडत नाही. पण माठे आणि कसं खाली ठेवला की काय प्रिशा काही हात घालते सारखं. तर त्याच्यामुळे आता हे बघा हे कसं पडले, तर हात घालन माठामध्ये. त्याच्यामुळे मी वरतीच ठेवते. आणि नळ हे म्हटल्यावरती किचनवरच ठेवलेला पाहिजे, कारण आणि डायरेक्ट पाणी घेता येतं. खाली ठेवलं की पाणी नाही घेता यायचं आपल्याला. त्याच्यामुळे ते किचनमध्ये पण किचनवर जरा जास्तच अडचण होती. पण असो, जाऊ द्या, काय करणार. मस्तपैकी भाकरी वगैरे केल्या आणि चिकनचं कालवण होतं. त्या दिवशी चिकनचं कालवण केलं होतं आणि कालवण वगैरे काही दाखवलं नाही. तर हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे. मला एक म्हणजे वर्क फ्रॉम होमचा व्हिडिओ करायचा होता. तर त्यासाठी मी असं ॲक्टिंग करायला लावली होती, पैसे वगैरे द्यायची. तर भांडे घासत होते. खोकला तर जायचं नाव घ्याय नाही. खोकला तर अजून येतोयच आहे. माझ्या याने प्रिशाला आला आणि असं दाखवलं होतं. फक्त मिस्टर भाजीपुरतेच पैसे देतात, बाकी सगळा पगार त्यांच्याकडेच असतो, असा माझा कंटेन होता. तर त्या हिशोबाने त्यांनी ते तसं ॲक्टिंग करायला सांगितलं होतं की तुम्ही असं करा म्हणून. तर चला आजची व्हिडिओ तर स्टॉप करूया. तुम्हाला लवकरच सांगून काय झालं ते. तर चला बाय बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओ.